श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघा, आज करत आहे मी चुलीवरती काळा मसाला, आमचा सोलापुरी काळा मसाला. ह्याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे आणि छान असं मस्त काळं तिखट जे आहे ते आमच्या सोलापुरी पद्धतीचं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. पूर्ण व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आणि जो आपल्या इथं शॉर्टच्या तिथं त्रिकोण दिलेला आहे ना, त्याची लिंक जी आहे ती तिथं आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पूर्ण डिटेलमध्ये मसाल्याचा व्हिडिओ. तर इकडे छान असा मस्त मसाला भाजून घेतला, धणे भाजून घेतले. सर्वात अगोदर सर्व मसाला थोडंसं तेल टाकून भाजून घेतला. त्यानंतर मिरच्यासुद्धा थोड्याशा तेल टाकून भाजून घेतल्या. इकडे खोबरं कांदा मस्त असं भाजून घेतला आणि छान असा मसाला जो आहे तो आपला रेडी झालेला आहे भाजून. तर तमालपत्र शेवटी भाजायचं राहिलं होतं आणि ते सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं. तर हे सगळे मसाले 2 किलोचं प्रमाण आहे मसाल्याचं. मिरचीसुद्धा बघा, एकच प्रकारची मिरची घेतलेली आहे, तेजा मिरची, म्हणजे खूप तिखट असते ती मिरची. आणि ती मिरची घेतलेली आहे. त्याच्यात 2-3 प्रकारच्या मिरच्या आपण ॲड करू शकतो, पण जर मिरची खूप तिखट असेल तर नाही ॲड केली तरी चालतं. तर त्यामुळे 2 प्रकारची मिरची घेतलेली आहे. 2 किलोच्या प्रमाणात हे तिखट बनवलेलं आहे आणि सर्व प्रकारचे मसाले जे आहेत ना ते 2-2 तोळे घेतलेले आहेत. धने अर्धा किलो घेतलेले आहेत. खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे. ओला कांदा जो असतो ना तो सुद्धा तळून कुरकुरीत असा करून घेतलेला आहे. आणि सगळे मसाले जे आहेत ते थोडे तेल टाकून भाजले, मिरची भाजून घेतली आणि त्यानंतर कांडपेंत्रामधून कांडून आणला मसाला. आणि बघू शकता मसाला जो आहे तो अशा पद्धतीनं आमचा काळा म्हणजे सोलापुरी काळा मसाला तयार झालेला आहे. आणि कांडपेंत्रामध्येच मस्त असं त्याला तेल बिल मिक्स करून आणलेला आहे. आणि हा मसाला आमच्याकडं असाच बनवतो, खूप कोरडा नसतो, तेलकटच मसाला असतो, अगदी पातळ. तुम्हाला दाखवते आता मी डब्यामध्ये भरते. तर मसाल्यामध्ये तुम्ही ग्रेव्ही टाईप मसाला जो आहे तो तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीने हे आमचं सोलापुरी काळं तिखट जे आहे ते बनवलं जातं. तर 2 प्रकारचे मसाले बनवलेले आहेत मी. एक थोडंसं सुट्टा ठेवलेला आहे आणि एक थोडासा पातळ, म्हणजे तेलाचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतं. तर अशा पद्धतीनं सोलापुरी काळं तिखट केलं जातं. तुमच्याकडं कसं केलं जातं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा मसाला वगैरे डब्यात भरून झालेला आहे. चला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.